जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काश मैं न्यूज़पेपर होती, कम से कम तुम मुझे हाथों में तो लेते. पति: मैं यही सोचता, काश तुम न्यूज़पेपर होती तो मुझे रोज नई तो मिलती. मोना इंग्रजीचं पुस्तक वाचत असताना नवऱ्याला विचारते, हे कम्प्लीट आणि फिनिशमध्ये काय अंतर आहे. नवरा: जसं की मी तुला मिळालो आणि तुझी लाईफ कंप्लीट झाली आणि तू मला मिळालीस त्यामुळे माझी लाईफ फिनिश झाली. मोना: जास्त पिऊ नका, लवकर घरी या. नवरा: तुला कसं कळालं ग मी प्यायला आलोय ते. मोना: किचनमधून एक ग्लास चोरीला गेलाय म्हणून म्हटलं. नवरा: माझ्या चित्रपटामध्ये काम करशील का ग. मोना: हो करेल. काय करावे लागेल मला. नवरा: तुला हळूहळू पाण्यात उतरावं लागेल. मोना: बर पण या चित्रपटाचं नाव काय आहे. नवरा: म्हैस गेली पाण्यात. मोना: मी खूप हॉट आहे ना. नवरा: हो ग म्हणूनच तुला सगळी आग लावी म्हणतात. मोना: आहो उन्हामुळे माझी स्किन खूप ऑइली झाली आहे. सांगा मी काय करू. नवरा: विम बार लाव, सगळा चिकटपणा घालवतो. नवरा: अगं कुठं चाललीस तू. मोना: दिसत नाही का आंघोळीला चाललंय ते. नवरा: अगं पण मोबाईल घेऊन. मोना: मग बादली भरेपर्यंत मी काय करू. मोना बाथरूममधून लाडीक आवाजात: आहो मी साबण लावलाय, जरा तुमच्या मजबूत हाताने चोळून देता का. नवरा: आलो 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 आलोच. पेपर वाचता वाचता तडक बाथरूमकडे धाव घेऊन आत घुसतो. मोना: अहो या बादलीभर कपड्यांना साबण लावून ठेवलाय, नीट रगडून धुवा. मला स्वयंपाकाचं काम आहे, मी जाते. मैत्रिणीला भेटून आलेल्या पाटलाच्या गालावरचा किसचा डाग बघून त्याला बायकोनं विचारलं, काय झालं हो पाटील. पाटील म्हणाला, काही नाही ग, मुक्का मार लागलाय. मोना: कशी दिसते मी आज. नवरा: छान दिसत आहेस. मोना: असं नाही, एक शेर म्हणा ना माझ्यासाठी. नवरा: ए जो लग रही हो तुम इतनी प्यारी, इसमें पगार लग जाती है मेरी सारी. एक नवरा साधूकडे जातो. नवरा: बाबा, रात्री झोपेतून जाग आली तर बायकोचा चेहरा चादरीच्या आतून तेजाने चमकत असतो. कुठलं तरी अद्भुत किरणे दिसतात, काय करू. साधू: अरे पासवर्ड टाक मोबाईलला तुझ्या, येड्यात तुझा मोबाईल चेक करती ती. मी जेवायला बसणार होतो तेवढ्यात बायको मला म्हणाली, मी पण बसू काय तुमच्या ताटात. मी गमतीने म्हणालो, मावशील का. आणि उपवास घडला ना राव. पत्नी: काल डॉक्टर सांगत होते माझा बीपी वाढलाय. बीपी म्हणजे काय हो. पती: बावळटपणा. मोना: तुम्ही मला कधी सोनं हिरे किंवा मोती का नाही देत हो. नवरा तिला जमिनीवरची माती उचलून देतो. मोना रागात, हे काय. नवरा: मेरी देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती. नवरा गेल्या 3 दिवसापासून उपाशी आहे. एकदा एका गुंडाने दिनूच्या बायकोला किडनॅप केलं. तिचं बोट कापून दिनूच्या घरी पाठवलं आणि पैशाची मागणी केली. दिनूने बोट परत पाठवलं व त्याच्याबरोबर एक संदेशी, पागल, उंगली से थोडी पता चलता है, खोपडी भेज खोपडी. एका माणसाला संध्याकाळी कामावर घरी जाताना रस्त्यात फॅमिली डॉक्टर भेटतात. डॉक्टर: काय म्हणताय, डोकेदुखी कशी आहे आता. माणूस: माहेरी गेले गणपतीसाठी. एकदा एका राजाने बायकोचे ऐकणारे आणि न ऐकणारे पुरुष पाहायचे ठरवले. ऐकणारे आणि न ऐकणारे अशा 2 रांगा करायला सांगितल्या. सर्व पुरुष बायकोचे ऐकणारे याच रांगेत उभे होते. फक्त एकच पुरुष न ऐकणाऱ्या अशा रांगेत होता. राजा म्हणाला, वा, तू एकटाच बायकोचं न ऐकणारा खरा पुरुष आहेस. त्यावर पुरुष म्हणाला, नाही, मला बायकोनेच इथे उभे राहायला सांगितले आहे. नवरा खूप संतापून, माझा फोन का उचलला नाहीस. मोना: मी रिंगटोनवर नाचत होते ना म्हणून. एका बसमध्ये
ड्रायव्हर अचानक ब्रेक लावतो. बसमधील एक मुलगा मोनावर पडतो आणि तो मोनाचा किस घेतो. मोना भडकून विचारते, ए काय करतोस रे? मुलगा म्हणतो, TY BCom. आणि तू? बाबा, मोना मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस? मुलगी, काही नाही. आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन. आणखी काय करणार? मोना, योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा, फक्त काही करशील ते क्रमाने कर म्हणजे झालं. मुलगा, आई आजकाल प्रेमाचा व्हायरस सगळीकडे पसरलाय. त्याची मला पण लागण झाले. आई, बाळा काळजी करू नको. माझ्याकडे चप्पल आहे. मी अँटीव्हायरसचे काम करते. मराठी भाषा फारच अजब आहे. गाडी बिघडली असेल तर म्हणतात बंद आहे आणि पोरगी बिघडली असेल तर म्हणतात चालू आहे. बायको, त्या शेजारच्या मोनाचे पती बघा ना, मोनाला महिन्यातून 10 दिवस कुठे ना कुठेतरी फिरायला नेत असतो. तुम्ही कधी घेऊन जाता का? नवरा, मी 4-5 वेळा विचारलं होतं ग तिला, पण ती तयारच झाली नाही ना. अर्ज किया है, सो कर महबूब की बाहों में ऐसा जोश आया, वाह 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 वाह. फिर क्या? बीवी ने देख लिया और ICU में होश आया. वॉचमनला पैसे देण्यापेक्षा पोराला नेटचा पॅक मारून द्या. रात्रभर जागा राहून घर तरी सांभाळेल. नवरा, आपल्याला उगाचच मुलगी झाली. मुलगा व्हायला हवा होता. बायको, तुम्ही तर गप्पच बसा. तुमच्या भरोश्यावर राहिली असते तर मुलगी पण नसती झाली. कोंबड्या आणि कोंबडी. जोक. कोंबडा, आय लव्ह यू. कोंबडी, अय्या खरंच, मग तू माझ्यासाठी काय करू शकतो? कोंबडी, काहीही. कोंबडी, चल मगी एक अंड दे बरं पटकन. चिकटरावांची पत्नी, चिकटरावांना सोडा ना, कामाच्या मला त्रास नका होऊ देत जाऊ. तेवढ्या किचनमधून कामोलीचा आवाज येतो. जरा सांगा ना त्यांना, मी सांगून सांगून वैतागलीये. जीवनात अशा पॉइंटवर आलोय की समजतच नाही आहे. पोरगी पटवू का आंटी? मंग्या, मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं. तुला कधी स्पर्श देखील नाही केला. तरी तू दुसऱ्या मुलाशी लग्न केलं तर मी काय समजायचं? चिंगी, देवाने दिले आणि कर्माने नेले.